नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे युवा प्रयोगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे की आपण पोळ्याला चौथी फवारणी केव्हा करावी। शेतकरी मित्रांनो, चौथी फवारणी करत असताना आपल्या शेतामध्ये 25 किंवा 20, 25, 30 असे बोंड लागलेले असते, तर आपण त्याला असे फोडून बघू शकता। त्याच्यामध्ये कथ्या कलरचा डाग किंवा असा काळ्या कलरचा डाग जर पडलेला असेल तर समजा त्याच्यावर बुरशी आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आता त्याच्यावर बुरशीनाशक हे फवारणी करावी लागेल। शेतकरी मित्रांनो, आता थ्रिप्स असेल किंवा मावा तुडतुडे जर असतील तर आपण रिझेंट हे 40 ml आणि मोनोकोटोपास 30 ml किंवा मागच्या फवारणीमध्ये गेलं असेल तर एक्स्ट्रा घ्या, एक्स्ट्रा 10 ग्रॅम घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, रिझेंट 40 ml, एक्स्ट्रा 10 ग्रॅम आणि आशेटॉप 30 ग्रॅम हे कीटकनाशक आहे। त्याच्यामुळे हे सगळं कंट्रोल होतं। आणि ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्टोसायक्लिन हे आपल्याला हे 2 बुरशीनाशक घ्यायचे आहे। त्याच्याने बुरशी कंट्रोल होईल। आणि त्याच्यामध्ये आपण आशेटॉमोप्राइड हे घेऊ शकता 10 ग्रॅम, पांढरी माशी असेल तर, अन्यथा काही आवश्यकता नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इमॅमेक्टिन सुद्धा घेऊ शकता। चला तर मित्रांनो, अशी तुम्ही चौथी फवारणी करू शकता। धन्यवाद। अजून माहितीसाठी तुम्ही कमेंट करू शकता, मी तुम्हाला कमेंटमध्ये माहिती सांगेन। धन्यवाद।